नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मंडळी, इंटरनेटवर एक रेसिपी बघितलेली निहालने आणि त्याच्या पप्पाने, आणि ती होती ओरिओ बिस्किटांचे मोदक. तर ओरिओ बिस्किट हे मोस्टली लहान मुलांना खायला आवडतात, म्हणून मग त्या दोघांचं असं होतं की आपण ओरिओ बिस्किटांचे मोदक ट्राय करूया कसे लागतात ते. आणि मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आपण बनवूया ओरिओ बिस्किटांचे मोदक. आणि जी रेसिपी आहे ती आम्ही इंटरनेटवर बघितलेली, त्याप्रमाणेच आम्ही ते मोदक बनवतोय. आणि त्यात निहाल निर्वाणी पण आम्हाला मदत करणार आहेत. तर चला बघूया आम्ही कशा प्रकारे ओरिओ बिस्किटांचे मोदक बनवले, आणि जशी बिस्किटं खायला चांगली लागतात तसे मोदकसुद्धा लागतात की नाही ते बनवल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. मोदकसाठी लागणारे साहित्य: मिल्कमेड, तसेच डेसिकेटेड कोकोनट. आणि इथे आम्ही 2 प्रकारचे ओरिओ बिस्किट घेतलेलं, एक म्हणजे स्ट्रॉबेरी आणि दुसरा व्हॅनिला. आणि हे 2 बिस्किट कोणी खाल्ले? हे कोणी खाल्ले बिस्किट? काय बनवते लाडो? व्हाईट घेतो का पिंक घेतोय? काय बनवताय पप्पा? काय बनवताय? लाडो मिल्कशेक नाही, मोदक. मी तुला काढून देतो बिस्किट. काय बनवणार आहे निहाल तुम्ही आज? कशाचे मोदक? मोदक बनवणार. कोणता पण फ्लेवर चालेल. व्हाईट, चॉकलेट, व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी घेतलाय. व्हॅनिला पण चालेल, बट आम्ही व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट घेऊ. लाडो थांब, मी सांगेल तेव्हा कर. नाही तर सगळे पायच दिसतील. चला. काय झालं? 3 बिस्किट. कोणी तुडलं? पप्पांचं कधी खाल्लं नाही. केक मी बनवलेला बिस्किटांचा केक. चांगला तुला होता. तुला काय आठवत नाही का चांगला होता? एवढूसा होता तू 6 महिन्याचा. मी घरी केक बनवलेला बिस्किटांचा, बॉर्बॉनचा. बरोबर. फोटो आहेत माझे, दाखवतो. पप्पानी एकट्यानी नाही, मम्मा होती सोबत. हा, मीच बनवला होता एकट्याने. काय? CBCT सगळं घेऊन. लाडू मी होती ना. लाडूला फक्त बिस्किट तू पण खायचं खोलूया? असतं. क्रीम याच्यात टाक लाडू. या हातात ठेव बिस्किट. ह्याच्याने काढ असं आणि क्रीम याच्यात टाक. या दोघांना घेऊन काम करत होतो, त्यामुळे वेळ थोडा जास्त लागला, पण निहाल खूप मन लावून काम करत होता. मला मजा खूप येते. पप्पा लाडूचे बघा काय चाललंय. हे लाडू मी फटाफट काढतो. ते वेळ लागणार त्याच्याने. जा मला एक घेऊन येते. पापा मी फटाफट काढतो ते. क्रीम खाल्ली. तुम्ही क्रीम खाऊन खाऊनच मोदक बनायच्या आधीच बिस्किट संपणार आहे, ये क्रीम गिर रही है हमारे हाथों से. क्योंकि तुम्हारा मन नहीं कर रहा है उसमें डालने के लिए. हे निहालने काढलेले दे ते लाडू. आणि पोटाने नको काढू तू. लाडू काय मी भी खाऊ. काय खाते तू? मिठी बिस्किट खाते. कोणतं बिस्किट खाते? ठेवाई. ओरिओ. पप्पा काय बनवत आहे? मोदक. मोदक कशाचे? माझ्यासारखं हे बोबे मला दाखवते. मूवी मध्ये दाखवले तुला मोदक? हे बघा, माझा एकच वाचलाय आता. मग माझं काम संपलं. मी नाही दिसते. तू नाही दिसत आहे, तू फक्त खायचं काम कर. ओय माझे पप्पा. पोचणारच नाही तू मोदकावर. एकमेकांसोबत भांडून बिस्किटांसाठी निहाल निर्वाणीने फायनली आम्हाला या स्टेपपर्यंत पोहोचू दिलं आहे. आणि मग नंतर इथे मिक्सरमध्ये ओरिओ बिस्किटांची बारीक अशी पावडर करून घेतली आहे. आणि पावडर एकदम बारीक असली पाहिजे, त्यात बिस्किटांची चुरा नसला पाहिजे. ओरिओ बिस्किटांची चव गोड असते, त्यामुळे जास्त गोड आम्ही याच्यात ॲड केलेलं नाही आहे. आम्ही थोडंच मिल्कमेड याच्यात टाकलेलं आहे, कारण का असं वाटलं आम्हाला की जर जास्त लागलं तर टाकता येईल, पण खूप गोड नको. आणि मग यात थोडंसं तुम्हाला टाकावं लागेल दूध, म्हणजे त्याने बाइंडिंग चांगली येईल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हाताला हे लागतं आहे मिश्रण, तर याच्यात थोडंसं तुम्ही तूप टाका. आम्ही तेच केलं, थोडंसं याच्यात टाकलं आहे तूप. बरोबर आहे. मला वाटलं की मोदक आताच बनवला. आणि मग पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळून असा सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे. हा डो एकदम घट्ट असा नको. डो झाल्यानंतर मग आता आपण इथे बनवूया सारण. त्याच्यासाठी इथे आम्ही घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनट.
आणि हे जे आहे ते आपल्याला जे पहिले आपण ओरिओ बिस्किटांची क्रीम काढली आहे ती आधी थोडी मॅश करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट आधी किसून टाकले आणि नंतर मग थोडेसे असे क्रंची लागायसाठी थोडेसे कट करून टाकले आणि मग त्याच्यानंतर याच्यात सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेतलं आहे. व्हिडिओ बघतच आहात तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथे निर्वाणीला खायचं होतं त्यामुळे ती मध्ये मध्ये हात टाकून घेत होती. लाडू इथे बघ. तर चम्मचने मिश्रण व्यवस्थित मिक्स होत नव्हतं त्यामुळे मग हातानेच व्यवस्थित ते मिक्स करून घेतलं आणि इथे अशा प्रकारे असा गोळा तयार केला आहे. हे जे सारण आहे हे व्हॅनिला फ्लेवरचं होतं आणि त्याच प्रकारे इथे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं पण सारण बनवून घेतलं आणि इथे अशा प्रकारे तयार आहे ओरिओचा बिस्किटांचा डो आणि जी आतली क्रीम होती त्याचं सारण. आणि इथे मोदक बनवण्यासाठी हा साचा आम्ही स्पेशल विकत घेऊन आलो आहात. तर यात सारण भरलं आहे आणि अशा प्रकारे इथे मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता हा आहे आमचा पहिला ओरिओचा मोदक. अहोंनी हा एक मोदक बनवला आणि मग नंतर निहाल म्हणाला बाकीचे मोदक मला बनवायचे आहेत आणि मग नंतर बाकीचे मोदक हे निहालनेच बनवले. हिला फक्त खायचं पडलंय. कसं आहे लाडू? थांब तुला पण देतो थांब. आणि मग इथे पप्पांच्या सांगण्याप्रमाणे निहालने मोदक बनवायला सुरुवात केली. सेंटर कर. हा व्हेरी गुड. आता हे हा व्हेरी गुड. थांब आता थांब आता सोड. टाकलं आता हे वरतून खोल पूर्ण. अरे वा. याचं तर एकदम हे डेडी पापाचे मग दादा हे मी बनवले ते कोणाकोणाचे लाडू मोदक? मी खाऊ ओय बापे ओय हळू मत काढ, हळू काढ. व्हेरी गुड. तमी टाकू मैं टाकू कॅश दे कॅच. 1 2 3 मत बोयो हा पापा मी वन खाऊ. आणि मग हा त्याचा बनवलेला पहिला मोदक निहालने आणि निर्वाणीने घेऊन मस्त फोटो काढला. तुझं काय? माझे तुझेच आहे. काय करते तू? कसं आहे? कोण बनवते मोदक? कोण बनवते? पापा ठीक आहे. कोणासाठी बनवतात? दादा बनवते तुझ्यासाठी? दादा. कसं लागतंय स्वतःच्या हाताने बनवलेला मोदक? हा छान आहे का नाही? आणि इथे फायनली आमचे मोदक बनवून तयार झाले आहेत. मोदक बनवून झाल्यानंतर त्याच्यावर आम्ही थोडंसं कोकोनट स्प्रिंकल केलं आहे. कसे करते तू? खाणार कसे? आणि मोदक तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करू शकता.